मार्कडवाडीमध्ये भाजपकडून गोंधळ घालण्याचा प्रयत्न झालाय असं म्हटलंय सुषमा अंधारे यांनी। मार्कडवाडीमधील प्रकरणाला भाजपकडून जातीय रंग देण्याचा प्रयत्न होतोय असं अंधारेंचं म्हणणं आहे। सरकार बॅलेट पेपरवर निवडणुका घ्यायला घाबरतंय असं अंधारेंनी म्हटलेलं आहे। मार्कडवाडीचं सगळं तुम्ही पाहताय, ईव्हीएम विरोधात एक आंदोलन चालू आहे। तुमच्या पक्षातील कोण भेट देणार आहे का? आमचे नेते मार्कडवाडीत जाणार आहेत आणि त्यावेळेला आम्ही मार्कडवाडीत जाऊन भेट देणार आहोत। मात्र काल ज्या पद्धतीने मार्कडवाडीमध्ये भारतीय जनता पार्टीने गोंधळ घालण्याचा आणि या संपूर्ण प्रकरणाला जातीय रंग देण्याचा प्रयत्न केला तो फार वाईट आहे। कारण मार्कडवाडीच्या लोकांनी जे पाऊल उचललेलं आहे ते फक्त आणि फक्त त्यांच्या मताधिकाराशी संबंधित आहे। लोकांचं फक्त एवढंच म्हणणं होतं की ज्या पद्धतीने चर्चा चालू होत्या की प्रचंड पैशाचा महापूर झालेला आहे आणि त्यामुळे लोक विकले गेले का, मत विकलं गेलं का। तर मार्कडवाडीच्या लोकांचं म्हणणं असं होतं की आम्ही आमचं मत विकलेलं नाही, आम्ही कुणाच्याही पैशाला बळी पडलेलो नाहीत आणि आम्हाला आमचं मत जे आहे ते अत्यंत निरपेक्षपणे आणि सत्सद विवेकाला स्मरून आम्ही महाविकास आघाडीच्या उमेदवाराला दिलेलं आहे। तरी सुद्धा म्हणजे मार्कडवाडी कायम लीड देते, तरीही हे असं कसं काय झालं एवढं त्यांना फक्त सिद्ध करायचं होतं म्हणून त्यांनी बॅलेटवर एक मॉकपोल करायचा प्रयत्न केला। परंतु त्या प्रयत्नाला ज्या पद्धतीने सरकारने दडपशाही केली त्यावरून हे निश्चित स्पष्ट झालं की सरकार अशा पद्धतीने मॉकपोलला किंवा बॅलेट पेपरवर यायला घाबरतं। कॅमेरा पर्सन अभिजित पिसेसह अजिंक्य धायगुडे, TV9 मराठी, पुणे।